नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळणार, जय पवारांचा दावा. नसरापूर प्रकरणात दोषीला अखेर फाशी, 55 दिवसात कोर्टाचा फास्ट ट्रॅक निकाल. आज फिफा विश्वचषकात यजमान कॅनडाची नॉकआउटमध्ये आगेकूच. राऊंड ऑफ 32 मध्ये ब्राझील विरुद्ध जपानचा महामुकाबला. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोखा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळणार, जय पवारांचा दावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राष्ट्राध्यक्ष अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाला आता 5 महिने पूर्ण झाले आहेत. त्यांच्या जाण्याने अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांभाळलं. यामुळे राष्ट्रवादीला अर्थ खातं कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे. अर्थ खातं मिळत नसल्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नाराज असल्याचीही मागे चर्चा होत्या. त्यातच अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळणार असा दावा जय पवार यांनी केला आहे. बारामतीच्या जनता दरबारामध्ये ते बोलत होते. अजितदादा आपल्याला एवढ्या लवकर सोडून जातील असं कोणालाही वाटलं नव्हतं. दादा गेल्यानंतर राज्याचा अर्थसंकल्प जवळ असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्पुरती ही जबाबदारी स्वतःकडे घेतली होती. खातं नसल्याने विकास कामे रखडल्याच्या चर्चांना त्यांनी इन्कार केला. पुढे महत्वाचा खुलासा करताना ते म्हणाले, काही दिवसांपूर्वीच माझी पार्थदादा आणि सुनेत्रा वहिनींची मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. लवकरात लवकर तुमचे अर्थ खाते तुमच्याकडे सुपूर्त केले जाईल असा शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्हाला दिला आहे. अर्थ खातं परत मिळाल्यानंतर दादांनी पाहिलेली भविष्यातील विकास कामांची स्वप्ने आपण सर्व मिळून पूर्ण करू असा विश्वास जय पवार यांनी यावेळी व्यक्त केला. यामुळे अर्थ खातं कोणाकडे राहील याची सर्वांनाच उत्सुकता आहे. बातमी आहे नसरापूर प्रकरणात दोषीला अखेर फाशी, 55 दिवसात कोर्टाचा फास्ट ट्रॅक निकाल. महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार आणि खून खटल्यात पुणे सत्र न्यायालयाने आज अखेर न्याय दिला. विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी 65 वर्षीय नराधम आरोपी भीमराव कांबळे याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. निकाल वाचताना न्यायाधीशांनी या नराधमाने सुधारण्याची पातळी ओलांडली असून ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस आहे, दोषीला आता फासावर चढवा अशा कडक शब्दात निकाल सुनावला. गुन्हा घडल्यापासून अवघ्या 2 महिन्यात लागलेला हा राज्यातील सर्वात वेगवान निकाल ठरला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या न घेता कोर्टाने यात सलग सुनावणी केली. पुणे पोलिसांनी अवघ्या 16व्या दिवशी आरोपपत्र दाखल करून 55 साक्षीदार तपासले. पोलिसांचे उत्कृष्ट टीमवर्क, डॉक्टर, फॉरेन्सिक आणि सायबर तज्ज्ञांचे अचूक पुरावे तसेच विशेष सरकारी वकिलांची सचोटी यामुळेच आरोपीला फाशी देणे शक्य झाले असे म्हणत न्यायालयाने तपास यंत्रणेचं कौतुक केलं. सगळ्याच केसमध्ये शक्य नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले. कांबळे याने यापूर्वी 53 वर्षाचा असताना एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच एका वृद्धेवर आणि महिलेवरही हल्ला केला होता. त्याला कृत्याचा कोणताही पश्चाताप नसल्याने न्यायालयाने फाशीचा अंतिम निर्णय दिला. या जलद न्यायामुळे पीडितेला न्याय मिळाल्याची भावना लोकांमध्ये आहे. बातमी आहे फिफा विश्वचषकातून यजमान कॅनडाची नॉकआउटमध्ये आगेकूच. राऊंड ऑफ 32 मध्ये ब्राझील विरुद्ध जपानचा महामुकाबला. फिफा विश्वचषक 2026 मध्ये यजमान कॅनडाने इतिहास घडवला आहे. आज झाल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात कॅनडाने स्टॉपेज टाइम मध्ये गोल टाकत दक्षिण आफ्रिकेवर 1-0 असा निसटता पण थरारक विजय मिळवला. या विजयासह अंतिम 16च्या फेरीत प्रवेश करणारा कॅनडा हा विश्वचषकातील पहिला संघ ठरला आहे. दुसरीकडे राऊंड ऑफ 32 चे बिगुल वाजले असून ह्युस्टन येथे होणारा ब्राझील विरुद्ध जपान हा सामना या फेरीतील सर्वात मोठा स्टार मुकाबला ठरणार आहे. ब्राझीलचे नवे प्रशिक्षक कार्लो अस्लांटो यांच्यासाठी आशियातील सर्वोत्तम संघ मानल्या जाणाऱ्या जपानचे आव्हान ही पहिली मोठी परीक्षा असेल. याशिवाय बाद फेरीत नेदरलँड विरुद्ध मोरोक्को आणि जर्मनी विरुद्ध पॅराग्वे असे एकापेक्षा एक चुरशीचे सामने रंगणार आहेत. कोल्हापुरातील फुटबॉल प्रेमींमध्ये आता या बाद फेरीच्या महायुद्धाची उत्सुकता शिगेला पोचली आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.